Hello students, class 11 biology chapter number 5 cell structure and organization part 6. आजचे आपले टॉपिक आहेत रायबोसोम, सायटोस्केलेटन, सिलिया अँड फ्लॅजिला अँड मायक्रोबॉडीज. फर्स्ट आपण बघूयात रायबोसोम्स. इट इज ग्रॅन्युलर स्ट्रक्चर अँड फर्स्ट ऑब्झर्व बाय पॅलेट इन 1953. फर्स्ट ऑब्झर्व कोणी केलं तर पॅलेट या सायंटिस्टना 1953 मध्ये. इट इज कंपोज्ड ऑफ रायबोसोमल RNA अँड प्रोटीन्स. is non-membranous structure composed of ribosomal RNA. It consists of ribosomal RNA and proteins. Okay, rRNA and proteins, and it is non-membranous structure. Prokaryotic ribosome 70S and eukaryotic ribosome 80S. S is Svedberg unit, that is sedimentation coefficient. In eukaryotic cell, ribosomes are present in माइटोकॉन्ड्रिया, प्लॅस्टिड अँड इन सायटोसोल. जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की रायबोसोम हे युकॅरियोटिकमध्ये सायटोसोलमध्ये असतातच, म्हणजे सायटोप्लाझममध्ये असतातच. दे आर प्रेझेंट ऑन सरफेस ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ॲज वेल ॲज फ्री इन सायटोप्लाझम, बट दे ऑल्सो प्रेझेंट इन माइटोकॉन्ड्रिया अँड प्लॅस्टिड. नाउ टाइप्स ऑफ रायबोसोम. फिक्स्ड रायबोसोम which are present on membrane of endoplasmic reticulum and they involved in protein synthesis. त्यांना फिक्स्ड रायबोसोम असं म्हटलं जातं. फ्री रायबोसोम known as polyribosom. Polyribosom कधी म्हणणार तर when smaller subunit of ribosomes come together on strand of mRNA, then this chain is known as polyribosome. जेव्हा असे फ्री रायबोसोम असतात सायटोप्लाझममध्ये, त्यातले स्मॉलर सब युनिट हे एकत्र येतात, एक चेन फॉर्म करतात mRNAच्या स्ट्रँडवरती, त्याला पॉलीरायबोसोम असं म्हटलं जातं. अँड दे प्रोड्यूस द एन्झायमॅटिक प्रोटीन्स विच आर रिक्वायर्ड फॉर बायोकेमिकल प्रोसेस इन सेल. सेलमध्ये ज्या काय बायोकेमिकल प्रोसेस होतात तर त्यासाठी ही रिक्वायरमेंट आहे ह्या एन्झाईमची, ते प्रोड्यूस करण्याचं काम करतात फ्री रायबोसोम्स. बोथ टाइप ऑफ रायबोसोम्स कॅन इंटरचेंज देअर फंक्शन्स अँड पोझिशन. नंबर ऑफ रायबोसोम हायर इन सेल्स विच आर ॲक्टिवली एंगेज इन प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे ज्या सेल प्रोटीन सिंथेसिसमध्ये ॲक्टिवली एंगेज असतात त्याच्यामध्ये रायबोसोम हे जास्त असतात. मोर इन नंबर, प्रेझेंट मोर इन नंबर इन सेल्स विच आर एंगेज्ड इन प्रोटीन सिंथेसिस. ओके, रायबोसोमचं स्ट्रक्चर. आता 70Sचं रायबोसोम जर असेल जो प्रोकॅरियोटिकमध्ये आहे, त्याचं एक स्मॉलर सब युनिट आहे आणि लार्जर सब युनिट आहे. स्मॉलर सब युनिट 30S असेल, लार्जर सब युनिट 50S असेल. तेच युकॅरियोटिकमध्ये काय असेल तर हा एक स्मॉलर सब युनिट 40s असेल आणि लार्जर 60S असेल. ॲक्च्युली जेव्हा हे रायबोसोम्स हे ॲक्च्युली सेपरेट असतात, पण प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेस काय होतात हे एकत्र येतात आणि कंप्लीट रायबोसोम इथं फॉर्म होतो. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे सायटोस्केलेटन. सायटोस्केलेटन सेलमधलं जे काही स्केलेटन आहे ते सायटोस्केलेटन असं म्हटलं जातं. इट इज नेटवर्क ऑर फिलामेंटस प्रोटीनेसियस स्ट्रक्चर कन्सिस्टिंग आहे ऑफ मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट अँड इंटरमिजिएट फिलामेंट. फर्स्ट आपल्याला बघायचं आहे की मायक्रोट्युब्युल्स. इट इज नॉन कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन, कॉन्ट्रॅक्ट होत नाही, नॉन कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन आहे. अँड इट इज मेड अप ऑफ ट्युब्युलिन प्रोटीन. मायक्रोट्युब्युल्स कशापासून म्हणतात तर ट्युब्युलिन प्रोटीनपासून. आता ह्या ट्युब्युलिन प्रोटीनमध्ये अल्फा पॉलिमर येतो, अल्फा ट्युब्युलिन अँड बीटा ट्युब्युलिन याच्यापासून हे बनतात. पॉलिमर ऑफ अल्फा ट्युब्युलिन अँड बीटा ट्युब्युलिन. that transport cell wall material from Golgi complex to outside the cell. आता मायक्रोट्युब्युलचं फंक्शन काय तर सेल जे काय मटेरियल आहे ते सेल वॉलचं जे काय मटेरियल आहे ते गॉल्गी कॉम्प्लेक्सपासून आउटसाइड द सेल, सेलच्या बाहेर ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं. दे आर इन्व्हॉल्ड इन फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स ड्युरिंग सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या वेळेस जे काही स्पिंडल फायबर्स फॉर्म होतात, या क्रोमोझोम अटॅच होतात, असे स्पिंडल फायबर्स फॉर्म होतात मायक्रोट्युब्युल्सपासून. देन मायक्रोफिलामेंट, दे आर कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन. इथं काय म्हटलं आपण नॉन कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन, इथं कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन ॲक्टिन. इट इज मोनोमर. ओके, ॲक्टिन अँड इट इज इन्व्हॉल्ड इन मसल कॉन्ट्रॅक्शन. मसलचं स्पेलिंग MUSCLE. ओके, थोड्या स्टॅटिस्टिक्स समजून घ्या. कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन, ॲक्टिन प्रोटीन अँड इन्व्हॉल्ड इन मसल कॉन्ट्रॅक्शन विथ हेल्प ऑफ मायोसिन. Then another one, intermediate filament. It is fibrous protein and form the basket-like structure around nucleus. हे around nucleus, nucleusच्या जवळ एक basket-like structure form करतं
आणि फंक्शन्स ऑफ सायटोस्केलेटन काय आहेत? मेकॅनिकल सपोर्ट, मोटिलिटी, मेंटेनन्स ऑफ शेप ऑफ सेल. म्हणजे एक सपोर्ट देतं, मेकॅनिकल सपोर्ट प्लस मोटिलिटी अँड मेंटेन द शेपचा जो काय सेल आहे तो मेंटेन करण्याचं काम करतं सायटोस्केलेटन. याच्यामध्ये काय येईल? मायक्रोट्युब्युल, मायक्रोफिलामेंट अँड इंटरमिजिएट फिलामेंट. नेक्स्ट असणार आहे सिली अँड फ्लॅजिला. सिली अँड फ्लॅजिला आर हेअर लाईक आउटग्रोथ. सिलियम फ्लॅजिलम कवर्ड प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड देर इज कोअर. आता जो काय सिलिया अँड फ्लॅजिलाचा जो काय कोअर आहे त्याला एक्झोनिम असं म्हटलं जातं. म्हणजे हे त्याचं स्ट्रक्चर आहे एक्झोनिमचं. पजेस द नंबर ऑफ मायक्रोट्युब्युल्स रनिंग पॅरलल टू लॉंग एक्सिस. ओके, इट कन्सिस्ट ऑफ मायक्रोट्युब्युल्स, नंबर ऑफ मायक्रोट्युब्युल्स, आणि ह्या लॉंग एक्सिसला पॅरलल असतात. आता आपल्याला स्ट्रक्चर बघायचं की एक्झोनिमचं स्ट्रक्चर स्टडी करायचं. एक्झोनिम इट हॅज द 9 डबलेट्स. इथे एक लक्षात घ्या, हे 9 डबलेट्स आहेत. म्हणजे इथं जर आपण काउंट केलं तर हे कसे आहेत? 9 डबलेट. डबलेट का म्हटलं जातं? का बघा इथं प्रत्येक ठिकाणी काय 2-2 आहेत, म्हणून याला काय म्हणायचं? 9 डबलेट्स ऑफ रेडियली अरेंज्ड पेरिफेरल मायक्रोट्युब्युल. हे पेरिफेरल आहेत, 9 आहेत आणि डबल आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? पेरिफेरली अरेंज्ड 9 डबलेट्स. ओके, सो 9 + 2 आहे. देन सेंट्रल ट्युब्युल्स, हे 2 झाले सेंट्रल ट्युब्युल्स, हे सगळे झाले पेरिफेरीचे, आणि हे असणारे सेंट्रल ट्युब्युल्स कनेक्टेड बाय ब्रिज. हा आहे मध्ये ब्रिज, कनेक्टेड बाय ब्रिज अँड एनक्लोज्ड इन सेंट्रल शीथ. हे स्ट्रक्चर असणार आहे सेंट्रल शीथचं. ओके, हे पेरिफेरल, त्यानंतर हे सेंट्रल अँड इट इज एनक्लोज्ड इन सेंट्रल शीथ. कनेक्टेड, सेंट्रल शीथ इज कनेक्टेड टू वन ऑफ ट्युब्युल. म्हणजे ही सेंट्रल शीथ आहे ती सुद्धा कनेक्टेड आहे या ट्युब्युल्सना वन ऑफ डबलेट. वन ऑफ डबलेट का म्हटलं जातं? हे डबलेट आहे त्यातल्या एकाच ट्युब्युलला हा कनेक्टेड आहे बाय रेडियल स्पोक, आणि जो ज्यानं कनेक्टेड आहे त्याला म्हटलं जातं रेडियल स्पोक. दीज आर 9. पेरिफेरल डबलेट अल्सो इंटरकनेक्टेड बाय लिंकर्स. आता हे जे पेरिफेरल डबलेट आहेत ते सुद्धा एकमेकाला लिंकर्सनी कनेक्टेड आहेत. सिलियम अँड फ्लॅजिलम इमर्ज फ्रॉम सेंट्रिओल लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज बेसल बॉडीज. हे सिलिया अँड फ्लॅजिला हे प्लाझ्मा मेम्ब्रेनपासून आउटग्रोथ आहे, पण ते जिथून आउटग्रोथ होते, इमर्ज होते, तिथं सेंट्रिओल लाईक स्ट्रक्चर असणार आहे, त्याला बेसल बॉडीज असं म्हटलं जातं. सिलिया, आता फंक्शन बघूया. सिलिया टेक पार्ट इन लोकोमोशन, अटॅचमेंट, फीडिंग अँड सेन्सेशन. ओके, देन फ्लॅजिला इन्वॉल्ड ओनली इन लोकोमोशन. Then another one, centrosome or centriole. Centrosome is absent in higher plants. Centrosome contains 2 centriole, so known as diplosome. पण त्याला डिप्लोसोम असं म्हटलं जातं. अँड इट्सचं लोकेशन आहे जस्ट आउटसाइड द न्यूक्लियस अँड सराउंडेड बाय अ एमॉर्फस पेरिसेंट्रिओलर मटेरियल. पेरिसेंट्रिओलर मटेरियल ते लक्षात घ्या की डिप्लोसोम, कारण का? इट कन्सिस्ट ऑफ 2 सेंट्रिओल्स प्रेझेंट आउटसाइड द न्यूक्लियस and surrounded by amorphous pericentriolar material. मेम्ब्रेनलेस आहे हे स्ट्रक्चर जे आहे काय तर मेम्ब्रेनलेस आहे. सिलेंड्रिकल अँड कार्टविल लाईक स्ट्रक्चर. ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे? कार्टविल लाईक स्ट्रक्चर. नाऊ 9 इव्हनली स्पेस्ड पेरिफेरल ट्रिपलेट. जसं आपण मगाशी बघितलं की डबलेट आहेत, 9 आहेत पण ते कशात? डबलेट. इथं कशा असणार? ट्रिपलेट. 1, 2 and 3. ट्रिपलेट फायब्रिल्स ऑफ ट्युबिलिन प्रोटीन अँड लिंक्ड विथ द हेल्प ऑफ लिंकर्स. हे सुद्धा वेगवेगळ्या कशा कनेक्टेड आहेत? लिंकर्स. इथं स्पेलिंग मिस्टेक आहे, लिंकर करा तिथं, हे बुकमधलीच डायग्राम आहे. विथ द हेल्प ऑफ लिंकर्स. देन सेंट्रल पार्ट ऑफ सेंट्रिओल इज प्रोटीनेसियस अँड कॉल्ड ॲज हब. हा जो सेंट्रल पार्ट आहे त्याला म्हटलं जातं हब, अँड इट इज प्रोटीनेसियस इन नेचर. कनेक्टेड विथ पेरिफेरल ट्रिपलेट बाय रेडियल स्पोक. आता हे सुद्धा पेरिफेरल ट्रिपलेट आहे तिथं, यांना रेडियल स्पोकनं कनेक्टेड आहेत. हा असणार आहे रेडियल स्पोक. ओके, अँड इट ऑल्सो मेड अप ऑफ प्रोटीन्स. हो, मायक्रोबॉडीज. तर सेंट्रिओलचं जर फंक्शन बघितलं आपण तर इट फॉर्म्स द फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स ड्युरिंग सेल डिव्हिजन. ह्याचं ते मेन फंक्शन असणार आहे सेंट्रिओलचं. देन मायक्रोबॉडीज. दीज आर द मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट वेसिकल्स. मेम्ब्रेन बाउंड आहेत
the minute vesicles and contains various enzymes present in both plant and animal cells. आणि या vesiclesमध्ये enzymes असतात present in animal cell as well as plant cell. First is peroxisome, found in both plant and animal cells, and they contain the catalase enzyme. Peroxisome contains catalase enzyme which concern with पेरॉक्साईड मेटाबॉलिझम. हायड्रोजन पेरॉक्साईडचं मेटाबॉलिझम करण्यासाठी कॅटॅलिस एन्झाईम लागतं आणि हे कुणामध्ये प्रेझेंट असणार आहे पेरॉक्झिझोममध्ये. इट H2O2 डिग्रेडेड इनटू वॉटर अँड ऑक्सिजन. ओके, हे फर्स्ट फंक्शन झालं पेरॉक्झिझोमचं, टू डिग्रेड द H2O2 in water and oxygen. In plant, peroxisome occur in cells of green tissue and concern with photorespiration. इट कन्सर्न विथ फोटो रिस्पिरेशन एक प्रोसेस आहे, तर त्याच्यामध्ये पेरॉक्झिझोम इन्वॉल्ड आहे. ऑल्सो इन्वॉल्ड इन बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स. देन सेकंड मायक्रोबॉडी इज ग्लायऑक्झिझोम. ऑकर इन प्लांट इट इज नेसेसरी इन फॅटी सीड्स फॉर स्टोरेज ऑफ फॅटी ॲसिड्स. Glyoxylate acid cycle takes place in glyoxysome which convert the fat into carbohydrate. कारण जे काय फॅटी सीड्स आहेत त्यांच्यामध्ये जे काय फॅट स्टोअर केलेलं आहे, फॅट स्टोअर करण्यासाठी फॉर द सोर्स ऑफ एनर्जी. कारण हे जे ग्लायऑक्झिझोम आहे त्याच्यामध्ये ग्लायऑक्झिलेट ॲसिड सायकल त्यामध्ये होते. तर त्यामध्ये काय होणार आहे की फॅटचं कन्व्हर्जन फॅटचं इंटू ग्लुकोज होईल, कार्बोहायड्रेट होईल आणि हे ॲज अ एनर्जी म्हणून ते प्लांट यूज करेल टिल फोटोसिंथेसिस स्टार्च. त्यामुळे हे स्टोर्ड जे काही एनर्जी आहे ती त्या सीड्स प्लांटकडून यूज केली जाते. ओके, हे फंक्शन झालं ग्लायऑक्झिझोमचं. हे दोन झाले मायक्रोबॉडीज. ओके, आता लास्ट पार्ट राहिलेला आहे न्यूक्लियस, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि जर तुम्हाला अपकमिंग व्हिडिओ हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.